नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा भाग खूपच जबरदस्त झाला आहे. आजच्या भागामध्ये खूपच मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आनंदीने स्वतःच्या हाताने टाईपरायटरवरती आता नवीन डिझाईन बनवलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे फक्त डिझाईन नाही, तर दोन देश दोन संस्कृती जपणारं हे माणुसकीचं कापड आता मात्र परदेशी कंपनीवाल्यांना खूपच आवडलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. आनंदीने या ब्रेन लिपीच्या कापडाचं प्रेझेंटेशन एक नंबर भारी दिलेलं असतं. मालक साहेब आनंदीवरती खुश झालेले असतात. आता मात्र हे कोहिनूर गारमेंट्सचं डील मालक साहेबांनाच भेटताच शलाकाचा मात्र फुसका बार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता आबा आणि आनंदी कारखान्यात पोहोचलेले असतात. आता चंदनने आपल्या कारखान्याचं डिझाईन शलाका मॅडमला दिलंय हे आता शिर्केंना कळताच आता शिर्केच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अरे बापरे देवा, हे सगळं काय झालंय? शिर्केंनी तर आता डोक्याला हात लावलेला असतो. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, हो ना, बघा ना शिर्के साहेब, अहो काय झालं हे सगळं? आता काय करायचं? आता कसं हे डिझाईन दाखवायचं उद्या? त्यावर लगेच आता सगळे कामगार टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा शिर्के साहेब तर आता डोक्यालाच हात लावतात. आबा, अहो हे सगळं काय होऊन बसलंय? आता काय करायचं? म्हणजे हे डिझाईन आपण उद्या दाखवू शकत नाही? अरे देवा, हे सगळं काय होऊन बसलं? याचा अर्थ उद्याचं मोठं डील आपल्या कंपनीला भेटणार नाही. देवा, मालक साहेब भडकतील. आता काय करायचं? याचं टेन्शन आता शिर्के साहेबांना आलेलं असतं. त्याच वेळेस लगेच आबा म्हणू लागतात, हे बघा शिर्के साहेब, आता जे काय होणार आहे ते तारणहारच्याच हातात आहे बाबा. असे म्हणत आता आबा देवाकडे प्रार्थना करू लागतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतंय आपण ही बातमी लगेच मालक साहेबांना कळवायला हवी. कारण आपलं डिझाईन चोरीला गेलंय हे त्यांना कळणं खूप गरजेचं आहे. त्यावर आबा म्हणू लागतात, हो, जे काही करायचंय ते मालक साहेबांशी बोलूनच करा. उगच स्वतः काही निर्णय घेण्याचा प्रयत्न करू नका. त्यावर लगेच आता स्टाफमधले जे कामगार असतात ना, तेही म्हणू लागतात, हो, आपण जर काही वेगळं करायला गेलो आणि मालक साहेब भडकले तर? नाही नाही नाही, आपल्याला हे सगळं मालक साहेबांच्या कानावरती घालावंच लागेल. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, नाही नाही सांगू शकत मी मालक साहेबांनाही. कुठल्या तोंडाने सांगू? नाही नाही नाही, मालक साहेबांचा राग अनावर म्हणजे अरे बापरे, अख्ख्या इचलकरंजीला आग लागण्यासारखं आहे. मालक साहेब खूप भडकतील. आपल्याला जे काही करायचे ते लवकरात लवकर. पण वेळ पण नाही आहे, काळ पण नाही आहे. आजचा हा दिवस कसा उजाडलाय? अरे देवा, आता काय करायचं आहे? इथे रात्र सरत चालली. दिवस उजाडला की प्रेझेंटेशन करायचं आहे. आता काय करावं काही सुचत नाही. त्याच वेळेस लगेच आरती म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, मला अजूनही असं वाटतंय की मालक साहेबांना आपण हे सगळं सांगायला हवं. त्याच वेळेस शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, तू मला आधी खरं खरं सांग. नाही म्हणजे तू हे बोलणं ऐकलंय हे बरोबर आहे ना? काही तुझा गैरसमज झाला नाही ना? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, नाही शिर्के साहेब, अहो मी स्वतः चंदन दादाचं बोलणं ऐकलंय. त्याने आपल्या कारखान्याचं सॅम्पल चोरलंय. त्यावर लगेच आता शिर्के साहेब भडकतात, चंदन चंदन तुला सोडणार नाही. मला वाटलंच होतं हा चंदन कुठेतरी माती खाणार, पण मालक साहेबांनी त्याला कामावरती ठेवलं. पण आता काय करायचं आहे? काय उत्तर द्यायचं आहे? मला ना खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब, नाही म्हणजे एक बोलू का? हे बघा, उद्या शलाका मॅडमच्या आधी आपण प्रेझेंटेशन केलं तर आपलं कापड आधी दाखवलं जाईल ना, मग त्यांचं कापड नंतर. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, नाही आनंदी, असं करून चालणार नाही आहे. आधी तिचा नंबर आहे आणि मग आपला नंबर आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, अहो साहेब, मग आपण नंबर बदलून घेऊया की. हे बघा, आपण आधी प्रेझेंटेशन करू. त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, अगं ते नंबर ठरवलेले असतात त्यांनी, ते बदलता नाही येत ग. आणि जर त्या शलाकाचं प्रेझेंटेशन आधी झालं तर ते डिझाईन आधी दाखवणार, आणि जर तेच डिझाईन आपण पुन्हा दाखवलं तर आपण कॉपी केलं असं होईल ग. आणि मग ही मोठी डील आपल्याला नाही भेटणार. आणि त्यानंतर मालक साहेब किती भडकतील याचा विचारसुद्धा करवत नाही आहे. तेव्हा सगळेजण आता टेन्शनमध्ये आलेले असतात. काय करावं काही सुचत नाही. नाही नाही नाही, आपल्याला काहीतरी करावं लागेल.
तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका, शांतपणे विचार करा बरं. तेव्हा आरती म्हणू लागते, आनंदी अगं कसा विचार करायचा, आता काय करावं काही सुचत नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मग एक काम करायचं का शिर्के साहेब, आपण नवीन डिझाईन बनवायचं का. त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, काय नवीन डिझाईन, नाही नाही नाही, मालक साहेबांना न विचारता आपण डिझाईन बदलू शकत नाही, नाहीतर मालक साहेब खूप भडकतील, हे शक्यच नाही आहे. तेवढ्यात आता शिर्के साहेबांना मालक साहेबांचा फोन आलेला असतो. आता मात्र शिर्के पटकन मोबाईल आपल्या खिशातनं काढतात आणि आता बघतात तर मालक साहेबांचा फोन. आता शिर्के मात्र घाबरलेले असतात, काय सांगावं, काय उत्तर द्यावं मालक साहेबांना, काही कळत नाही. शिर्के साहेब लगेच जरा बाजूला जातात आणि मालक साहेबांचा फोन उचलतात. तेव्हा लगेच इकडनं मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के काम कसं चालू आहे, अगदी योग्य पद्धतीने चालू आहे ना काम. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, हो हो मालक साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, समजा काही अगदी भारी चालू आहे, माझं लक्ष आहेच की, अहो सगळे कामगार अगदी मन लावून काम करतायत. आता मात्र मालक साहेबांनी शिर्केचा आवाज ओळखलेला असतो. तेव्हा लगेच ते शिर्केला म्हणू लागतात, शिर्के काय झालं, तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स दिसत नाही आहे, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतो, नाही नाही साहेब, अहो प्रॉब्लेम कसला, सकाळपासनं काम करायलोय ना, थकल्यासारखं झालं आहे म्हणून जरा आळस आला आहे, दुसरं काहीच नाही. पण मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, सकाळपर्यंत आपलं डिझाईन तयार असेल, सगळं काही रेडी असेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, फाईल तयारच पाहिजे, उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत मला सगळं रेडी पाहिजे, तेव्हा एकही धागा कमी पडता कामा नये. शिर्के लक्षात आलं ना. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, पोचलं मालक साहेब पोचलं, असे म्हणताच आता मालक साहेबांचा फोन बंद झालेला असतो. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, काय झालं शिर्के साहेब, काय म्हणाले मालक साहेब, तुम्ही कळवलं नाही त्यांना. अहो अजूनही उशीर झालेला नाही आहे, अजूनही मालक साहेबांना फोन करा आणि या सगळ्याबद्दल सांगा तुम्ही, नाहीतर उगच अनर्थ घडेला आणि मालक साहेब आपल्यावरती भडकायला नको. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, नाही आबा, मालक साहेबांना आपण हे नाही कळवणार, आता जे काही करायचं आहे ते आपल्यालाच. त्यावर लगेच आता आबा म्हणू लागतात, पण यात जर काही चूक झाली तर मालक साहेब आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, आबा हे बघा, जर शिखर गाठायचं असेल, यशापर्यंत पोचायचं असेल तर काट्याचा कणखर रस्ता पार करावाच लागेल. तेव्हा लगेच आता आनंदी म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब मी एक बोलू का. तेव्हा आरतीताई म्हणू लागते, आनंदी तू जरा गप्प बैस, तू आता काही बोलू नको बरं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघ आरतीताई मला बोलू दे ना, मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा आता लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, सांग आनंदी काय बोलायचं आहे तुला. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, उद्या आपण हेच डिझाईन दाखवूया, पण आपण फक्त कापड दाखवणार नाही आहोत, तर कापड कसं आहे ते कसं बोलतंय हे पण सांगणार आहोत. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, आनंदी जरा समजेल असं काहीतरी बोल, नेमकं काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा शिर्के साहेब, आपण आता नवीन डिझाईन बनवूया आणि त्याबद्दल अशी माहिती सांगायची ना, फक्त ते कापड दिसलं नाही तर ते बोललं पाहिजे, सगळ्यांसमोर असं ते कापड उठून असं चमकलं पाहिजे. त्यावर लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, पण आनंदी नवीन डिझाईन कोण बनवणार आणि मालक साहेब कुठे इकडे. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, मी आहे की. आता आनंदी मात्र तिच्या भाषेत सगळं काही प्रेझेंटेशन इथे कामगारांसमोर शिर्के साहेबांसमोर सांगू लागते, कसं ती आता नवीन डिझाईन बनवणार याबद्दल आनंदीने माहिती सांगितली असते. सगळेजण एकटक आनंदीच्या या बोलण्याकडे बघत असतात, तिचं एकटक बोलणं ऐकत असतात. त्याच वेळेस आता शिर्के साहेब मात्र खुश होतात, वा आनंदी तू म्हणतेस तसं केलं तर हे डील नक्कीच आपल्याला भेटू शकतं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो ना, मग चला आरतीताई लवकरात लवकर माझं टाईपरायटर घेऊन ये, आपण लगेच डिझाईन बनवायला सुरुवात करूया. त्याच वेळेस आबा आणि आरतीताई घाईघाईतच घराकडे निघालेले असतात. तर आता इकडे घरी येताच आबा पटकन आरतीला म्हणू लागतात, ए आरती पटकन घे बाई ते टाईपरायटर आणि चल लवकर, उशीर व्हायला नको, रात्र थोडी आणि काम भरपूर असं झालं आहे आता. त्याच वेळेस आरची विचारू लागते, आबा अहो तुम्ही आत्ताच आले आणि आनंदी दिदी कुठे आणि कुठे चाललायत आणि हा आनंदी दिदीचं टाईपरायटर का घेतलाय. तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरी रात्र वैऱ्याची ग, खूप काम आहे, आनंदीला हे टाईपरायटर कारखान्यावरती लागतंय, आपल्याला तिकडे जावं लागेल, तू थांबशील ना. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, आबा
अहो तुम्ही या वयात एवढी दगदग नका करू, तुम्ही थांबा घरी. आरतीताईबरोबर मी जाते, आम्ही ललितला घेऊन जातो, म्हणजे लवकरात लवकर कारखान्यावरती पोचू. तेव्हा आरती म्हणू लागते, हो आबा, आरची अगदी बरोबर बोलते, तुम्ही घरीच थांबा आणि आराम करा, टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. असे म्हणताच आता आरती आणि आरची दोघी टाईपरायटर घेऊन घरातनं निघालेले असतात. आबा लगेच देवासमोर हात जोडतात. ए तारणहार, आता तूच काय असेल ते बघून घे रे बाबा, माझ्या नातींकडे लक्ष ठेव, त्यांच्या या मेहनतीला यश येऊ दे, म्हणजे मालक साहेब त्यांच्यावरती खुश होतील. जर मालक साहेब भडकले तर सगळं काही विस्कटून जाईल रे, लक्ष दे रे बाबा. असे आता देवाकडे हात जोडत आबा प्रार्थना करू लागतात. तर त्यानंतर इकडे आता आरती आणि आरची दोघी आता कारखान्यावरती पोचलेले असतात. आता मात्र आनंदीने एक पेपर घेतलेला असतो. आता आनंदी त्या टाईपरायटरवरती नवीन डिझाईन बनवायला सुरुवात करते. सगळे कामगार, शिर्के साहेब सगळेजण आनंदीकडे बघत असतात. शिर्के साहेब लगेच आरतीला विचारू लागतात, आरती, अगं हे कसलं टाईपरायटर? त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, शिर्के साहेब, अहो हे स्ट्रोलचं टाईपरायटर आहे. अहो ज्या लोकांना दिसत नाही ना त्यांना ही भाषा कळते, म्हणून त्यांच्यासाठी असतं हे. आणि आमची आनंदी दिदी यावरती कुठलंही डिझाईन बनवू शकते बरं का. आता आनंदीने आयडियाने अगदी छान असं डिझाईन बनवलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी तो पेपर हातात घेते आणि शिर्के साहेबांच्या हातात देतच म्हणू लागते, साहेब हे घ्या, हे झालं आपलं नवीन डिझाईन तयार. आता शिर्के साहेब जरा रागानेच आनंदीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, काय झालं शिर्के साहेब, नाही आवडलं का डिझाईन? कुठे फॉल्ट झालं आहे का, काही चुकलं आहे का आनंदीकडनं काही? त्याच वेळेस शिर्के साहेबांच्या तोंडावरती मात्र खूपच हसू दिसू लागतं. अरे बापरे, कसलं भारी बनवलं आहे आनंदी, तू कमाल आहेस हा, एक नंबर डिझाईन झाले. चला चला, आता उशीर करायला नको, चला बरं पटपट कामाला लागा. आजच्या रात्रीत आपल्याला हे डिझाईन पूर्ण करायचं आहे. सकाळपर्यंत सगळं काही रेडी पाहिजे, मालक साहेब पोचण्याआधी आपण रेडी पाहिजे. चला लवकर. सगळे कामगार आता नवीन उत्साहाने नवीन जोमाने कामाला लागलेले असतात. कितीही काही झालं तरी या संकटावरती मात करायची असं सगळ्यांनी ठरवलेलं असतं. आनंदी मात्र आता कसं डिझाईन बनवायचं, काय करायचं हे सगळ्या स्टाफल्या कामगारांना समजावून सांगत असते. त्याच वेळेस आरतीताईने मात्र आनंदीचं हे डिझाईन बनवलेलं असतं. तेव्हा लगेच आरती आता आनंदीला आपल्या जवळ घेऊन येते आणि म्हणू लागते, आनंदी बघ आता यावरनं हात फिरव. आनंदी त्या कापडावरनं हात फिरवते. तेव्हा लगेच आरती विचारू लागते, मग झालंय ना तू सांगितल्याप्रमाणे? तेव्हा आनंदी म्हणू लागते, एक नंबर भारी झालंय, वा ताई लय मस्त. त्याच वेळेस आरती धावतच ते कापड घेऊन शिर्के साहेबांजवळ येते. शिर्के साहेब हे बघा, आपलं उद्याचं हे डिझाईन तयार झाले. आता शिर्के साहेब ते कापड बघून, त्याचे डिझाईन बघून एक नंबर भारी खुश होतात आणि लागतात, वा ब्रिलियंट आनंदी, तू लय कमाल आहे, कसलं भारी डिझाईन बनवलं आहे तू, एक नंबर भारी. हे डिझाईन उद्या मालक साहेबांना नक्की आवडणार. तेव्हा लगेच आता सगळे कामगार म्हणू लागतात, आनंदी लय हुशार आहे, आनंदीला आपल्या कारखान्यात कामाला घ्यायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, घेईल की घेईल, तीही हे काम नक्की स्वीकारेल. आनंदी येशील आमच्या बरोबर इथे कामाला? तेव्हा आनंदी म्हणू लागते, येणार, मी नक्की येणार, पण तेव्हाच जेव्हा हे कापड, हे डिझाईन मालक साहेबांना आवडेल आणि उद्याची ही डील आपल्यालाच भेटेल, तरच मी इथे कामाला येईल. तेव्हा लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, बरोबरच, चला आता वेळ व्हायला घालू नका, आपल्याला अजून सॅम्पल तयार करायचे, आवरा पटापट. आता सगळ्या कामगारांनी इथे रात्रीची सकाळ केलेली असते, पण आता काम अगदी चोखपणे पार पाडलेलं असतं. दुसऱ्या दिवसाची सकाळ होताच आता मालक साहेब मात्र कारखान्यावरती आलेले असतात. तेव्हा लगेच आता मालक साहेब ऑफिसमध्ये शिर्केला बोलवतात. शिर्के साहेब आता आरतीला घेऊन ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा मालक साहेब विचारू लागतात, शिर्के सगळी फाईल रेडी आहे ना, ठरलंय तसं झालंय ना? त्यावर आता शिर्के साहेब मला लागतात, हो मालक साहेब, म्हणजे समजा काही ठीक आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय. आता मालक साहेब डोळे फाडून शिर्केकडे बघू लागतात, प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब, नाही म्हणजे आपलं प्रेझेंटेशन करण्यासाठी जी डिझायनर येणार होती ना, ती अचानक नाही म्हणाली हो, तिचं कसलं तरी काम निघालं, ती कुठेतरी बाहेर जाणार आहे, म्हणून तिने आपल्याकडे येण्यास नकार दिलाय. आता मालक साहेब पटकन रागाने सुटतात, शिर्के असं कसा नकार दिला?
सगळं प्रेझेंटेशन ती करणार होती ना, तिच्यावरती ही डील अवलंबून आहे आणि तिने नकार दिला. तुम्ही काय करत होता? त्यावर शिर्के म्हणू लागतात, हे बघा मालक साहेब, रागराग करू नका. हे बघा, ती जरी आली नाही तरीही आपली आरती आहे ना, ती सगळं प्रेझेंटेशन करू शकते. कसं आहे ना, आरती आपल्याबरोबर काम करते ना, तिला कापडाबद्दल, त्या प्रत्येक धाग्याबद्दल, त्या मशनीबद्दल सगळी माहिती आहे. आरती हे प्रेझेंटेशन अगदी छान करू शकते. त्यामुळे मालक साहेब, हे डील आपलंच होईल, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा लगेच मालक साहेब आरतीजवळ येतात. ए पोरी, तुला जमेल ना हे? का तिथे गेल्यानंतर हातपाय लटपटतील तुझे? तेव्हा आरती म्हणू लागते, मालक साहेब, मी चांगला प्रयत्न करेन. मी नक्की हे डील आपल्यालाच भेटेल असं प्रेझेंटेशन करेल. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ आरती, एक चूक महागात पडेल. हे डील आपल्याला भेटायलाच हवं. जर ते भेटलं नाही तर मग सगळं काही तुझ्यावरती येईल, लक्षात ठेव. तेव्हा आरती म्हणू लागते, काळजी करू नका, मी पूर्ण प्रयत्न करेल. आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, चला मग गाडी काढा. वेळ कुणासाठी थांबत नाही. आता मालक साहेब, आरती ताई आणि शिर्के साहेब तिघे ऑफिसमधनं आता बाहेर कारखान्यात आलेले असतात. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, आनंदी दिदे, बघ मालक साहेबांची एंट्री झाली. काय मस्त रुबाबात चालतात ग ते. आणि त्यांच्या पाठीमागे शिर्के साहेब आणि आपली आरतीताई. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई निघाली. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, हो, युद्धासाठी निघाले ते. त्यावर आता आनंदी म्हणू लागते, आरचे, अगं पण मला ताईला ना बेस्ट ऑफ लक द्यायचं होतं ग. म्हणजे कसं, तिला प्रेझेंटेशन अगदी छान करता येईल. त्याच वेळेस आता लगेच आरची म्हणू लागते, बरं दिदे, थांब. मालक साहेब पुढे गेले की मी हळूच आरतीताईला आवाज देते. आता मालक साहेब आणि शिर्के साहेब पुढे निघून जातात. तेव्हा आरची लगेच हळूच, आरतीताई असा आवाज येते. त्याच वेळेस आरती म्हणू लागते, काय गं, काय झालं? तुम्ही जा आता घरी. तेव्हा लगेच आनंदी आता तिला बेस्ट ऑफ लक देऊ लागते. त्याच वेळेस आरतीताई आता ते डिझाईन घेऊन मालक साहेबांबरोबर परदेशी कंपनीकडे निघालेली असते. तर आता इथे सगळेजण परदेशी कंपनीमध्ये पोचलेले असतात. शलाका मात्र खूपच खुश झालेली असते, कारण आज तिने जे युगंधर मालकांचं डिझाईन चोरलेलं असतं ना, तेच तिला दाखवायचं असतं. त्यामुळे आता तिला खूप आनंद झालेला असतो. तर आता सगळेजण खुर्च्यांवरती बसलेले असतात. आता इथे डील फायनल करण्यासाठी प्रेझेंटेशनला सुरुवात होणारच असते. त्याच वेळेस आता परदेशी कंपनीवाले आता सगळ्या कंपनीवाल्यांचे आभार मानतात, त्यांचं स्वागत करतात. त्याच वेळेस आता शलाका मात्र लगेच मालक साहेबांकडे बघतच मनाशीच म्हणू लागते, युगंधर, आता तुला कळेल या शलाकाचा काय धमाका असतोय. जेव्हा तू हे कापड बघशील ना, तेव्हा तुझे डोळे फाटून जातील आणि मग तुझा हा लाल झालेला चेहरा बघायला मला खूप आवडेल, नक्कीच आवडेल. असे म्हणत आता मनोमनी ही शलाका खूपच खुश झालेली असते. त्याच वेळेस मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात, समिधा, आज तू इथे नाही आहे, पण आज ही मोठी डील मी मिळवणार आणि तुझं स्वप्न हा युगंधर पूर्ण करणार, असे आता मालक साहेब मनाशीच म्हणू लागतात. त्याच वेळेस आता लगेच इथे प्रेझेंटेशनला सुरुवात झालेली असते. अजून ज्या काही वेगवेगळ्या कंपन्या इकडे आलेल्या असतात त्यांचं प्रेझेंटेशन सुरूच झालेलं असतं. तर आता तिसऱ्या नंबरवरती असती शलाका गारमेंट्स. आता शलाकाचा नंबर आलेला असतो. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, युगंधर भाऊजी, बघा आता माझा नंबर आला. आता माझं प्रेझेंटेशन तुम्हाला नक्कीच आवडेल, बघत राहा बरं का भाऊजी. त्याच वेळेस आता लगेच शलाकाची जी डिझायनर असते ना, ती समोर येते आणि आता तिने आपलं कापड दाखवलेलं असतं. आता हे कापड बघताच मालक साहेबांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण शिर्के साहेबांनी मालक साहेबांना या चोरीबद्दल काहीच सांगितलेलं नसतं ना. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के, हे कापड तर आपलंच आहे, हे सगळं काय आहे शिर्के? त्यावर लगेच शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब, मला जरा वेळ द्याव, मी तुम्हाला समद विस्कटून सांगेल, पण आत्ता शांत बसा. आत्ता हे सगळं आपण शांतपणे बसून बघितलेलंच बरं, समद काही ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. आता मालक साहेब गप्प असतात. त्याच वेळेस आता शलाकाने हे चोरलेलं जे डिझाईन असतं ना युगंधर मालकांचं, ते परदेशी कंपन्यावाल्यांना खूपच आवडतं. आता लगेच इथे शलाकाच्या कंपनीची जी डिझायनर असते ना,
ती आता प्रेझेंटेशन करत असते. हे कापड आम्ही स्वतःच्या हाताने बनवलं आहे, यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. शलाका मॅडमचं हे कापड तुम्हाला खूप आवडेल, अशी आता ती माहिती सांगत असते. सगळेजण खुश होतात आणि त्या कापडाकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता शलाकाला तर खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, मॅम प्लीज मी माझं हे डिझाईन माझे भाऊजी युगंधर भाऊजी यांना डेडिकेट करू शकते ना. आता मात्र मालक साहेबांना खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच आता शलाका म्हणू लागते, भाऊजी अहो बघा की माझं डिझाईन कसं झालं आहे, तुम्हाला आवडलं ना. त्याच वेळेस मालक साहेब उठून उभी राहतात. शलाका चोरी करतेस तू? अगं आमचंच कापड चोरी करून इथे स्वतःचं दाखवताना तुला लाज नाही वाटत? त्याच वेळेस आता लगेच शलाका हसू लागते. भाऊजी अहो काय करताय तुम्ही? आपण कुठे आलोत याचं भान आहे का तुम्हाला? त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, शलाका आमचं डिझाईन चोरून आम्हालाच दाखवते, चोरी करताना तुला काहीच वाटलं नाही? त्यावर शलाका म्हणू लागते, भाऊजी अहो याला चोरी नाही, स्मार्टनेस म्हणतात अहो. आणि भाऊजी बिझनेस करायचा म्हटलं तर हा स्मार्टनेस पाहिजे. स्मार्टनेस म्हणजे साधासुद्धा नाही हा, बुद्धीचा खेळ असतो तो. पण भाऊजी तुम्हाला कसं कळणार तो? तुम्ही तर अंगठे बहादूर आहात ना, तुम्हाला फक्त विनायचं कळतं, पण स्मार्टनेस नाही हा. आता मात्र मालक साहेबांना खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेस आता ते कंपनीवालेचे ऑफिसर असतात ना, ते एकमेकांकडे बघू लागतात, काय चालू आहे सगळं. त्याच वेळेस आता लगेच एक सर म्हणू लागतात, त्यांचा फॅमिली इश्यूज आहे ना म्हणून, दुसरं काहीच नाही. तेव्हा आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शलाका ही सापशेल चोरी आहे, मला इथे 1 मिनिटही थांबायचं नाही असे म्हणताच मालक साहेब तिकडनं निघालेले असतात. त्याच वेळेस शिर्के साहेब मालक साहेबांना अडवतात आणि म्हणू लागतात, मालक साहेब असं करू नका. हे बघा ही जागा योग्य नाही आहे, ही वेळही योग्य नाही तिला उत्तर देण्याची. हे बघा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, समजा काही ठीक होणार आहे. प्लीज मालक साहेब थोडा वेळ राग शांत ठेवा आणि प्लीज इथे बसा, सगळं काही ठीक होणार आहे. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांची ही विनंती हात जोडून कळवळणं बघून आता मालक साहेब तिथे थांबायला तयार झालेले असतात. तर त्यानंतर आता मालक साहेबांचं प्रेझेंटेशन करण्याची वेळ झालेली असते. शलाकाला मात्र खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेबांचं प्रेझेंटेशन देण्यासाठी डिझायनर नसते, पण आता ऐनवेळेस आता इथे प्रेझेंटेशन देण्यास आरतीने नकार दिले असतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हे बघा आम्हाला माफ करा, आम्ही आमच्या कापडाचं प्रेझेंटेशन नाही देऊ शकत. आता शलाका मात्र हसतच भाऊजींकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र शलाका हसत असतानाच आता आनंदीची एंट्री झालेली असते. तर आता मालक साहेबांच्या कारखान्याचं डिझाईन त्याचं प्रेझेंटेशन करण्यासाठी आनंदी इथे आलेली असते. आनंदीने हे कापड आता परदेशी कंपन्यावाल्यांना दाखवलेलं असतं. हे साधंसुधं कापड नाही आहे, यावरती ब्रेन लिपी आहे. ही ब्रेन लिपी म्हणजे 2 देशांची संस्कृती, 2 देशांची भाषा जपवणारं हे कापड आहे. हे कापड माणुसकीला टिकून ठेवणारं आहे. आता मात्र आनंदीने असलं भारी प्रेझेंटेशन दिलेलं असतं ना, अगदी सरळ आणि सोप्या भाषेत, आणि जसं आनंदीचं बोलणं तसंच ते कापडही बोलत असतं. त्यावरती आनंदीने ब्रेन लिपी काढलेली असते. आता मात्र आनंदीचं हे प्रेझेंटेशन ऐकून सगळे आता एकटक आनंदीचं बोलणं ऐकत असतात, आनंदीकडे बघत असतात. आनंदीने अगदी छान असं इथे प्रेझेंटेशन केलेलं असतं. मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं. शिर्के साहेबांनाही आनंदच झालेला असतो, कारण आपलं जसं कापड आहे तसंच बोलणं आणि तसंच वागणं, तशीच माणुसकी आता आनंदीने सगळ्यांसमोर व्यक्त केलेली असते. आता मात्र आनंदीने हे ब्रेन लिपीचं बनवलेलं नवीन डिझाईन या परदेशी कंपनीवाल्यांना खूपच आवडलेलं असतं. तर आता पुढील भागामध्ये हे डील आनंदीला भेटल्यानंतर या शलाकाचा कसा धूर निघणार आणि मालक साहेब आनंदीला कारखान्यात कामावरती घेणार का, हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.